ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। थेट विधिमंडळ परिसरात जाऊयात। पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाचे चेहरे, महत्त्वाचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, परंपरेप्रमाणे आंदोलन सुरू झालंय, कोणकोणत्या मुद्द्यांवरून आंदोलन केलं जात आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे। आजपासून पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि या सरकारचं जे आहे ते हे शेवटचं पावसाळी अधिवेशन, त्यानंतर विधानसभा निवडणुकी होती आणि त्यामुळे पहिल्या दिवशी विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयावर खरं तर विरोधक आक्रमक दिसत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक जे आहेत ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना मिळतात। यावेळी विरोधकांनी जे आहे ते हातात फलक घेतले, त्यामध्ये असलेले आहे कोरडा डोळा कोरडी गिरे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोण देणार नाही। त्याचसोबत शेतकरी विरोधी महायुती सरकारचा धिक्कार होतो। त्याचसोबत कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा झाले, शेतकरी आत्महत्या ज्या आहेत ते वाढत चाललेल्या आहेत आणि कृषी मंत्री यांच्या जिल्ह्यामध्ये जे आत्महत्या वाढत आहेत असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून करण्यात येतो। त्यासोबत महायुतीचे मंत्री स्थिती शेतकरी मात्र दोषी, कुठेतरी मंत्र्यांना इथे टार्गेट करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला होता। हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण पहिल्या दिवसापासूनच विरोधक कुठेतरी आपल्याला आक्रमक झाल्याचं इथं पाहायला मिळतात आणि ते आक्रमक आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देखील या ठिकाणी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले आहेत। शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते जाणार आहेत आणि त्याच अगोदर विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसत आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच कुठेतरी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हात दाखवला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात आहेत। आपण जर बघितलं असेल तर अनेक मुद्दे आहेत महाराष्ट्रात। शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांचा मुद्दा असेल, बेरोजगारीचा मुद्दा आहे, हे सगळे विषय जे आहेत ते विरोधक या अधिवेशनात गाजवण्याची शक्यता आहे आणि आता विरोधक जे आहेत ते पायऱ्यावर आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळतात। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर एकीकडे विरोधकांचं आंदोलन पायऱ्यांवरती सुरू आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यासोबतच सत्ताधारी पक्षातील अनेक नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी होणारं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची पूर्ण तयारी विरोधी पक्षांनी केलेली आहे। तर विरोधी पक्षाला कसं उत्तर द्यायचं याची रणनीती देखील सत्ताधारी पक्षानं आखलेली आहे। अर्थात या अधिवेशनामध्ये राज्यातल्या विविध घटकांसाठी घोषणांचा भरघोस पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते, पण त्यासोबतच सरकारला कात्रीत पकडण्यासाठी मराठा ओबीसी वादाचा मुद्दा असेल, नीट पेपरफुटी प्रकरण असेल, पुण्यामध्ये वाढती नशेखोरी, गुन्हेगारी, पोर्शेकार अपघात प्रकरण, त्यासोबतच शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न, बोगस बियाणांचा प्रश्न, त्याच्यासोबतच शक्तीपीठ महामार्गाला विरोध, अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरू शकतात। या अधिवेशनामध्ये हे सरकार भ्रष्ट आहे असा संदेश जनतेपर्यंत जाऊ द्या आणि सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं जास्तीत जास्त समोर आणा असे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना दिलेले आहेत। आणि या सगळ्याला अनुसरून सरकारला कात्रीत पकडण्यासाठी विरोधकांची नेमकी काय स्ट्रॅटेजी आहे, कोणकोणत्या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक होतात, किती आक्रमकपणे मुद्दे मांडतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे। त्यासोबतच सगळे महत्त्वाचे मंत्री आणि महायुतीतले महत्त्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याची दृश्य सध्या समोर आलेली आहे। सध्याचा जर मुद्दा पाहिला तर पायऱ्यांवरती जे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे तेच आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून। कर्जमाफीचा मुद्दा असेल, बोगस बियाणांचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत। पीक विम्याचा मुद्दा जोरकसपणे या सगळ्या आंदोलनामध्ये मांडला जातोय। मुख्यमंत्री दालनामध्ये प्रवेश करतात आणि त्याच वेळी विरोधक देखील जोरदार घोषणाबाजी करतात।